पण वृत्तपत्रामध्ये फोटो येत आहेत कसा ठणठणीत आहे. शरद पवारांना मला विचारायचं आहे, तुम्ही जे म्हणतात की मालेगावच्या स्फोटानंतर त्यातले जे आरोपी पकडले त्याच्यानंतर देशात एक सुद्धा स्फोट झालेला नाही, ठीक आहे, आपले मतभेद आपले आहेतच, पण त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत, साध्वी वगैरे नंतर बघू, पण एक महिला आहे, कर्नल पुरोहित आहे, त्या प्रज्ञा सिंग कोर्टामध्ये लिहून देतात की माझ्या जेवणामध्ये किडे आहेत, मी मांसाहार करत नाही तरी पण मला सक्तीने मांसाहार करायला लावतायत, ती बाई तुरुंगामध्ये उपोषणाला बसते, त्यांचे असे हाल करत आहात आणि कसाबचे चोचले पुरवतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला धर्मांधता नाही दिसत? जर अतिरेक्यांना धर्म नसतो तर तुम्हाला यांच्यामध्ये धर्म का दिसतो? कसाबसाठी 2 कोटीचा बोगदा खणला, कसाबसाठी 6 कोटीची गाडी घेतली, कोणाचे बोडकर घालतात, कोणाच्या खर्चानी करता आहात? हे 6 कोटी रुपये, हे 2 कोटी रुपये, हे आमच्या तमाम मुंबईकरांच्या आणि हिंदुस्थानातल्या कष्टकऱ्यांच्या घामाचे पैसे आहेत. हे शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत, हे कामगाराला मिळाले पाहिजेत. कसाबसाठी उधळण्यासाठी माझा हा बांधव कष्ट करत नाहीये. आणि दुसरं जे म्हणतात शरद पवार, त्यांचं खरे कोणती दिशा आहे तीच मला कळत नाही. कधी बातम्या येतात शिवसेनेबरोबर सलगी होते, कधी काँग्रेस बरोबर जात आहेत, कधी तिसऱ्या आघाडीबरोबर जात आहेत, मग नंतर म्हणतात मी नवीन पटनाईक बरोबर चाललो. मी नितीनजींना विचारलं, नितीनजी असं अनेक जणांबरोबर एकत्र एकदम असे संबंध ठेवले तर काय होईल? मला म्हणायचं होतं ना घरका ना घाटका अशी स्थिती होईल की नाही? कोण यांना जवळ करणार? आणि ते आता आपल्यावर टीका करतायत, गावागावामध्ये जाऊन सांगता आहेत की सावधान, रक्ताने बरबटलेल्या हाताने मतदान करू नका. कोणाचे हात रक्ताने बरबटलेत? आमचे बरबटलेत. आणि जर आमचे हात रक्ताने बरबटले असतील तर मला पवार साहेबांना सांगायचे की तुम्ही देशाचे कृषी मंत्री आहात, अजूनही आहात. गेल्या 8 वर्षामध्ये किमान 2.25 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. या महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. मग आमचे हात जर रक्ताने बरबटलेले असतील तर ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्यांची घरदारं जी उघड्यावरती पडलेली आहेत, त्यांच्या बायकांचं जे सौभाग्य पुसलं गेले, कुंकू पुसलं गेलेलं आहे, जर आमचे हात रक्ताने बरबटलेले असतील तर तुमचे सुद्धा हात माझ्या शेतकऱ्यांच्या पत्नीचं जे सौभाग्य उजाडलं गेलेलं आहे, तिच्या पुसल्या गेलेल्या कुंकवाने भरलेलं आहे, या कुंकवाने भरलेल्या हाताला तुम्ही मतदान करणार आहात? आणि मी हे उगाच बोलत नाही. हा फोटो एक मी तुम्हाला मुद्दामून दाखवायला आणलेला आहे. आम्ही जपून ठेवलेला फोटो आहे. 2 वर्षापूर्वीची घटना आहे. ह्याचं नाव होतं चक्रधर हनुमंत वाघमारे. 21-22 वर्षाचा होता, भूममधला, मराठवाड्यातला. हा सुशिक्षित होता आणि या सुशिक्षित शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कशी ते तुम्ही पाहिलं. पण आत्महत्या करण्यापूर्वी पत्र लिहून ठेवलं. त्या पत्राची कॉपी माझ्याकडे आहे. हे त्याच्या हस्ताक्षरातलं पत्र आहे. आणि त्या पत्रात त्याने असं लिहिलेलं आहे, भारतीय कायदा तर पूर्णपणे पैशावर विकला गेला आहे, तेव्हा कर्जबाजारी शेतकऱ्यांना कुठून न्याय मिळणार? मी रोज पेपरमध्ये वाचत होतो आणि म्हणायचो की फाशी घेणारे शेतकरी मूर्ख आहेत, पण जेव्हा ती वेळ येते तेव्हाच कळते हे जाणले. आज शेतकऱ्यांची जी परवड झालेली आहे ती इंग्रजांच्या काळात सुद्धा झाली नसेल असं लिहून ठेवून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. जा पवार साहेब, हे असे अनेक घरदारं तुमच्या नाकर्तेपणामुळे उजाड झालेली आहेत, त्यांना जाऊन सांगा की हात ज्यांचे रक्ताने बरबटलेत त्यांना मतदान करू नका. काय उत्तर मिळते ते बघा. कशासाठी आमच्या अंगावर येत आहात? अरे इतके वर्ष तुम्हाला सगळं मिळालं. आज सुद्धा मुंबईची हालत मगाशी रामदासभाई तुम्हाला सांगत होते. संपूर्ण देशामधनं केंद्र सरकार जेवढा महसूल गोळा करतं त्याच्यातलं 35 ते 40% महसूल एकटी मुंबई भरते. एकटी मुंबई.
एकटी मुंबई म्हणजे तुम्ही सगळेजण घाम गाळता, कष्ट करता, पण देशाचं एक कर्तव्य म्हणून आपण तिकडे टॅक्स भरतो, कर भरतो, त्याच्या बदल्यात काय मिळतं? आणि म्हणून आडवाणी साहेब, मी तुम्हाला विनंती करतोय, आपण पंतप्रधान होणार हे तर निश्चित तमाम मुंबईकरांनी आता ठरवलेलं आहे, महाराष्ट्राने ठरवलं आणि पूर्ण हिंदुस्थानाने ठरवलेलं आहे. पण जेव्हा आपण पंतप्रधानपदी विराजमान व्हाल तेव्हा या माझ्या मुंबईकराला आणि महाराष्ट्राला विसरू नका. कारण ज्या ज्या वेळेला केंद्रामध्ये अर्थसंकल्प मांडला जातो, रेल्वे अर्थसंकल्प असो, दुसरा देशाचा अर्थसंकल्प असो, माझ्या मुंबईला आणि महाराष्ट्राला काही मिळत नाही. नुसती कोरडी आश्वासनं मिळतात. आम्ही नुसतं मरायचं, मुंबईकरांनी टॅक्स भरायचा आणि पुन्हा पदरी निराशा घेऊन ओझं वाहत जायचं. हे दिवस संपले पाहिजेत. आणि म्हणून मी खास मुंबईकरांच्या वतीने विनंती करतोय की आपण पंतप्रधान होणारच, पण झाल्यानंतर माझ्या ह्या महाराष्ट्राला आणि मुंबईला न्याय द्या. आज सुद्धा जी आपण निवडणूक लढतो आहोत ही केवळ कोणाला तरी खुर्च्या भोगायच्या आहेत, उभवायच्या आहेत. काँग्रेसवाले नालायक निघाले म्हणून आम्हाला तिकडे बसवा, आमची हाऊस पुरवा, याच्यासाठी नाही बोलत आहोत. एक धोका लक्षात घ्या, देशाची परिस्थिती अत्यंत वाईट होत चाललेली आहे. पाकिस्तानमध्ये तर अराजक आलेलंच आहे. आणि आपले शिवसेना प्रमुख गेले अनेक वर्ष जे सांगत होते की या देशामध्ये जर मजबूत सरकार आलं नाही तर देशामध्ये सुद्धा यादवी माजल्याशिवाय राहणार नाही. राजक, नोकऱ्या नाहीत, वीज नाही, पाणी नाही, सुरक्षितता नाही, अतिरेकी येत आहेत, मुडदे पाडतायत, शेतकरी आत्महत्या करतायत, कंपन्या बंद पडतायत. आणि सावरणार कोण? विलासराव देशमुख होते, आर पाटील होते, अशोक चव्हाण आले. अनेकदा मला गावामध्ये गेल्यानंतर काही जण सांगतात, आता सुद्धा ज्या वेळेला विलासराव गेले आणि अशोक चव्हाण आले, मी माझ्या दौऱ्यात गेल्यानंतर गावकऱ्यांनी विचारलं, काय रे दादानो, कसं वाटते तुम्हाला? आणि गावकऱ्यांनी मला सांगितलं की काय दादा, काय फरक नाही म्हणे, सर्दी गेली आणि पडसं आलं, नाक आमचं चोंदलेलंच आहे, काय साप बीप काय झालेलं नाही. पण आता कर्तव्य आपलं आहे. आपण सगळेजण इकडे जमलेलो आहोत. नुसते आलो आणि गेलो असं करून चालणार नाही. आपल्याला निश्चय केला पाहिजे. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला हिंदुस्थान संकटामध्ये सापडला त्यावेळेला माझा महाराष्ट्र मर्दासारखा उठून तिकडे गेलेला आहे. त्याला देशाला त्यांनी दिशा दिलेली आहे. आता सुद्धा दिशा देण्याचं काम केवळ महाराष्ट्रच करू शकतो, बाकीचं मला माहिती नाही. आणि आता एका समर्थ सरकारची गरज आहे. कारण जर का पुन्हा दुबळं सरकार आलं तर अफजल गुरु माजतोच आहे, कसाब सुद्धा माजेल आणि अनेक अतिरेकी येऊन आपल्या घरामध्ये घुसून आपले मुडदे पाडतील. हे जर होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला शपथ घेऊन निघावं लागेल की बस झालं आता आहे. मगाशी गाणं तुम्ही जे ऐकलत, चला दिल्ली जिंकूया, ही दिल्ली तुम्ही जिंकणार आहात की नाही? अरे तुमच्या ताकदीची तुम्हाला कल्पना आहे की नाही? आणि जर ताकद बघायची असेल तर तुम्ही बसल्या जागी फक्त दोन हाताच्या मुठी वर करून फक्त दाखवा मला, दोन हाताच्या मुठी वर करून. अरे ही एवढी जर का ताकद एकवटली तर पाकिस्तानची काय माय वाहिले माझ्या हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने बघायची. अरे या महाराष्ट्रामध्ये ताकद आहे, माझ्या हिंदुस्थानामध्ये ताकद आहे. जो कोणी माझ्या देशाकडे वाकड्या नजरेने बघेल त्याचे डोळे काढून पाकिस्तानला आम्ही पार्सल करून पाठवल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला आपल्या शिवरायाचा पवित्र भगवाच तिकडे तिरंग्याच्या सोबतीने फडकावा लागेल. आणि तो फडकवण्यासाठी आपण सगळे निश्चय करूया, निर्धार करूया की बस चलो दिल्ली. जय हिंद, जय महाराष्ट्र.